कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत हुरड्याच्या पकोड्यांची रेसिपी, जी की खूप झटपट होते। पकोडे वडे असं म्हटलं की खूपदा आपण डाळी भिजवून ठेवतो आणि मग त्यानंतर आपल्याला ते करावे लागतात, पण हे पकोडे इन्स्टंटली आपले होतात। याच्यासाठी आपण ज्वारीचा हुरडा वापरलेला आहे आणि त्याचबरोबर काही बेसिक मसाले, कांदा यांचा वापर करून अतिशय टेस्टी असे आपण हुरड्याचे पकोडे करणार आहोत। आता हिवाळा संपतच आलेला आहे, उन्हाळ्याची चाहूल लागणार आहे। त्याच्या आधी जर तुम्ही ही रेसिपी केली नसेल तर जरूर करून बघा। याच्यासाठी हा जो हुरडा आहे हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याला कोरडं करून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर मी त्याच्यामध्ये अख्खे धने, त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, 3-4 छोट्या मिरच्या आणि 1 कांदा यांचा वापर करून टेस्टी हुरड्याचे वडे तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आपण जो हुरडा आहे तो कोर्सली आपण ग्राइंड करून घेणार आहोत मिक्सरमधनं। त्याच्यामध्ये आपण हुरडा ग्राइंड करतानाच अख्खे धने, आलं लसूण पेस्ट, थोडी कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता यांनासुद्धा त्याच्याचबरोबर मिक्सरमधनं काढून घेणार आहोत। असं केल्याने ते छान मिक्स होतं आणि जी पकोड्यांची चव आहे ती जास्त छान लागते। त्यानंतर आपण हे कोर्सलीच ग्राइंड करणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि थोडासा हुरडा मी तसाच ठेवून घेतलेला होता, तो पण आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। त्याच्यामुळे जेव्हा आपण ते पकोडे करतो त्यानंतर ते असे क्रंची लागतात आणि मग त्यानंतर आपण चिरलेला कांदा, कोथिंबीर हे सगळं घालून बेसिक मसाले घातलेले आहेत। त्याच्यामध्ये हळद, तिखट, धनेजिरे पूड, गरम मसाला, हिंग, तीळ, मीठ, थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं बाइंडिंग येण्यासाठी म्हणून आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालणार आहोत, अगदी थोडंसं। आणि मग कडक तेल झालं की आपण ते त्या मिश्रणामध्ये घालून घेऊन मग हे पकोडे आपण तळून घेणार आहोत। हे खूपच चविष्ट लागतात, झटपट होतात आणि त्याचबरोबर आपल्याला हे खूप हेवी पण नाही वाटत पोटाला, कारण हे ज्वारीचे आहेत। तर असे हे जे पकोडे आहेत ते तळलेल्या मिरचीबरोबर खूप छान लागतात। तुम्ही बघताच आहात की हे आतमधनं सॉफ्ट आहे आणि बाहेरनं क्रंच आपल्याला दिसतो आहे। अशी ही हुरड्याची रेसिपी।